ते 18 मीटर 18 मीटरचे 2 पार्ट केलेले असतात. 9 मीटरवर पोल हे मैदानापासून 1 मीटर बाहेर असतात. पहिली अटॅक लाईन जी असते ते मध्य रेषेपासून 3 मीटर आणि अटॅक लाईन पासून अंतिम रेषा ही 6 मीटर असा एक टीमसाठी जो पोर्शन असतो तो 9 बाय 9 मीटरचा चौकोन तयार होतो आणि दुसरा 9 बाय 9 चा. आणि त्यातच अटॅक लाईनच्या मागील बाजू म्हणून लिबरो हा एंट्री करू शकतो. चेंजिंग झोन हे अटॅक लाईन ते मध्य रेषा याच्या दरम्यान असते. 15 सेंटीमीटरच्या मागे अंतिम रेषेच्या मागे लाईन असतात. त्या लाईन ह्या सर्व्हिस झोन म्हणून आपल्याला वापरता येतात. नेटची उंची ही वयोगटाप्रमाणे वेगवेगळी केलेली आहे. अंडर 14 गटासाठी मुलीसाठी 2 मीटर 10 सेंटीमीटर आणि मुलासाठी 2.24. अंडर 17 मुलासाठी 2.43, मुलीसाठी 2.24 आणि सिनियर गट हा पुरुष 2.43 आणि महिला 2.34 अशा प्रकारे नेटची उंची असते. नेट खालीवर होतं आणि आपण व्हॉलीबॉल खेळत असताना एका गेम मध्ये एका टीमला 2 टाइम आउट मिळतात. असे या टीमचे 2 आणि बी टीमचे 2. आपण ए टीम बी टीम केलं तर दोन्ही 2 टाइम आउट आणि प्लेयर सबस्टिट्यूट करणं हा एक त्यातला भाग असतो. ते एका गेम मध्ये 3 वेळेस आपण प्लेयर सबस्टिट्यूट करू शकतो. एक प्लेयर मध्ये टाकला आणि एक प्लेयर बाहेर काढला तर जो प्लेयर मध्ये टाकला त्याच्या ठिकाणी बाहेर काढलेलाच प्लेयर टाकावा लागतो. ते टाकल्यानंतर एक सबस्टिट्यूशन पूर्ण होतं. असं 3 वेळेस आपण करू शकतो. 2505 सेट असतात. 2-2 बरोबरी झाली तर 5वा सेट हा 15चा होतो. डिसाइडिंग सेट 15चा आणि बाकी सर्व सेट 25चे आणि डिसाइडिंग सेटला 8 पॉइंट झाल्यानंतर ग्राउंड चेंज होतो. अशा प्रकारे साधारणतः व्हॉलीबॉल खेळ खेळला जातो.